हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. आवाज तर तुमच्या ओळखीचाच असेल. मी संतोष गणेश. आजच्या आपल्या भयकथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांचे इथे आल्याबद्दल आणि आत्तापर्यंत दिलेल्या साथीबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि ही साथ इथून पुढेही अशाच प्रकारे आपल्याला मिळत राहील अशी मी आशा बाळगतो. चला तर बघूयात आजची आपली भयकथा. धन्यवाद. खोली नंबर 308. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. भाग 1. नंदन लॉजचे मॅनेजर जोग ते पत्र दुसऱ्यांदा वाचत होते. अर्थात दुसऱ्यांदा वाचून पत्रात वाचायच्या आशयात कोणताच फरक पडणार नव्हता. तरीही राजू मॅनेजर नंदन लॉज यांस सप्रेम नमस्कार. सप्रेम शब्द वापरला आहे, पण हे प्रेम किती काळ टिकणार आहे हे आपल्याच वर्तनावर अवलंबून आहे. मुद्द्यासच एकदम हात घालतो. आपल्या लॉजमधली 308 नंबरची खोली मला देण्यास तुम्ही नकार दिला होता, पण त्याचवेळी हेही मान्य केलं होतं की ती खोली रिकामी आहे. वाटलं तर मला हटवादी म्हणा, पण मी त्या बाबतीत जरा खोलवर आणि कायदेशीर बाजूनेही तपास केला. एक गोष्ट उघड झाली, ती तुम्हाला अर्थात माहीत असणारच, कारण तो तुमच्या व्यवसायाचाच एक भाग आहे, नाही का? लॉजमध्ये वस्तीसाठी येणाऱ्यांमध्ये तुम्ही भेदभाव करू शकत नाही. सबळ कारण असल्याखेरीज तुम्ही कोणालाही प्रवेश नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे लॉजमधली एखादी विशिष्ट खोली मला हवी असेल, ती सुस्थितीत असेल आणि रिकामी असेल तर ती देण्याचे तुम्ही मला नाकारू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे 308 नंबरची खोली गेल्या वर्षभरात कोणालाही देण्यात आलेली नाही, परंतु इतर सर्व खोल्यांसारखीच त्याही खोलीची दररोज देखभाल साफसफाई केली जाते. तेव्हा आपल्या नकाराला कोणतेही सबळ कारण नाही. मी उद्या संध्याकाळी नंदन लॉजवर येत आहे. राहण्याच्या तयारीनेच येत आहे. तोपर्यंत विचार करून आपण आपला निर्णय घेऊन ठेवा. वकिलामार्फत नोटीस नंतर कोर्ट कचेऱ्या या गोष्टी मला अजिबात नको आहे. तुमच्याही दृष्टीने ती जराशी अप्रतिष्ठेचीच गोष्ट होईल. जास्त तपशिलात जात नाही. उद्या संध्याकाळच्या भेटीपर्यंत आपला गंगाधर पाळंदे. खालची सही वाचताक्षणी जोगांना हा गंगाधर पाळंदे आठवला होता. 4 दिवसांपूर्वी त्यांची भेट झाली होती, जराशी वादळीच भेट. हे गंगाधर पाळंदे ऑफिसमध्ये आले तेव्हा जोगांचा त्यांच्याबद्दल सुरुवातीस चांगला ग्रह झाला होता. उणीपुरी उंची, दिडनेटके कपडे, सस्मित चेहरा, वागण्याची एक सफाई, सर्वच मनावर चांगली छाप टाकणारं होतं. पण मुलाखत जसजशी लांबत चालली तसतसा हा ग्रह बदलत गेला आणि शेवटी तर आवाज चढण्यापर्यंत मजल गेली होती. खुर्चीत बसता बसता हात पुढे करत ते गृहस्थ म्हणाले होते, माझं नाव पाळंदे, गंगाधर पाळंदे. मला लॉजमधली एक खोली हवी आहे, पण अर्थात आपली सोय करण्यात आम्हाला आनंदच होईल. जरा थांबा मॅनेजर जोग. एक हात वर करीत पाळंदे म्हणाले, मला लॉजमधली एक विशिष्ट खोली हवी आहे, खोली नंबर 308. पण पाळंदे साहेब, त्या खोलीपेक्षा जास्त सोयीस्कर खोली देतो की तुम्हाला. 308 पश्चिमेला आहे. सारी दुपारभर आत कडक ऊन येत असतं. नाही नाही म्हणजे काय? नाही म्हणजे नाही. मला नंबर 308चीच खोली हवी आहे. पाळंदे साहेब सॉरी, ती खोली सध्या तरी तुम्हाला देता येणार नाही. का? कशाला विनाकारण खोलात जाता? तुम्हाला खोली हवी आहे ना, मग चांगली हवेशीर प्रशस्त खोली देतो की. गंगाधर खुर्चीवरून उठून उभा राहिला होता. जोग, तुम्ही ऐकलं नाहीत का? नाही, मला दुसरी खोली नको. पाळंदे साहेब, मला तुम्ही माफ करायला हवं. मी सांगितलं ना. अजूनही तुमचा नकार आहे म्हणता. ठीक आहे, पाहूया. शेवटी त्या दोघांचे आवाज जरा चढलेच होते. एक शब्दही न बोलता गंगाधर वळला. खोलीतून तावातावाने निघून गेला. खोली नंबर 308. ज्या खोलीचा केवळ विचारही जोगांच्या नाडीची घोडदौड सुरू करीत असे. खोली नंबर 308 त्यांच्या अत्यंत समाधानकारक नोकरीतला तो एकच एक काळाकुट्ट डाग. नंदन लॉजमध्ये मॅनेजर म्हणून ते आता जवळजवळ 20 वर्ष नोकरी करीत होते. त्या 20 वर्षांपैकी गेली 12 वर्ष खोली नंबर 308 बंद होती. आठवड्यातून एकदाच, आणि तेही भर दुपारी 12च्या सुमारास ती खोली उघडली जायची साफसफाई करण्यासाठी. एकटी बाई त्या खोलीत कधीही जात नसे. दोघी जोडीनेच जात.
खोलीचे दार कधीही आतून लावून घेत नसत. स्वतः जोग इतर काही काम नसेल तर त्यावेळी खोली बाहेरच्या व्हरांड्यात उभे असत. खोली वापरात नसली तरी ती धुळीने माखलेली, कोपऱ्यातून कोळिष्टक लोंबणारी कुबट वासाच्या हवेची असता उपयोगी नव्हती. खिडक्या उघडल्या जात, खालच्या टाईल्सवरचा केर काढला जाई. कधीही सुरकुती नसलेली चादर झटकून परत कॉटवर घालण्यात येई. बाथरूममधल्या जे दार सतत उघडच असायचं. सिंकमध्ये आणि टॉयलेटमध्ये डिओडोरंटच्या गोळ्या टाकण्यात येत. बाथरूममधला टॉवेल बदलला जाई आणि मग त्या दोघी बाहेर येत की मागोमाग दाराला कुलूप लावून टाकलं जाई. 308 नंबरच्या खोलीची चावी लाकडी बोर्डावर 308 नंबरच्या हुकला कधीही लावलेली नसायची. ती जोगांच्या ड्रॉवमध्येच असायची. अपघाताने वा अनवधानाने त्या खोलीत कोणाचा प्रवेश व्हायला नको, या गोष्टी काही कुणी जोगांना सांगितल्या नव्हत्या. ते सर्व अनुभवाने आलेलं शहाणपण होतं. नंदन लॉजमध्ये जोग मॅनेजर म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांना कशाचीच कल्पना नव्हती. लॉजच्या मालकांचा जबरदस्त हार्ट अटॅकने अगदी अचानक मृत्यू झाला होता आणि त्यांचा मुलगा जेमतेम 12 वर्षांचा होता. जोगांच्या एका वकील मित्राकडून या नोकरीची ऑफर आली होती आणि जोगांनी ती नोकरी स्वीकारली होती. काम स्थानिक, साचेबंद, व्यापही फारसा नाही, पगार चांगला, सारा व्यवहार रोखीने आणि मुख्य म्हणजे ते संपूर्ण मुखत्यार. कामावर रुजू झाल्यावर पहिल्या महिन्यातच खोली नंबर 308चा दणका बसला होता. पण जोगांना त्यावेळी ते उमगलं नव्हतं. 308 मध्ये त्यांच्याकडे वर्षातून 4-5 वेळा येणारा इसम राहिला होता आणि रात्रीत केव्हा तरी त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टर आले, सर्व तपासण्या झाल्या. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू हे निदान झालं. सुदैवाने एक गोष्ट उघडकीस आली की मृताची हार्ट कंडिशन होती. पूर्वी एकदा अटॅक आला होता, तेव्हा निदान पोस्टमॉर्टम, पोलीस चौकशी यांचं सव्यापसव्य तरी टळलं. हार्ट अटॅक काय कुठेही येऊ शकतो, घरी, गाडी, ट्रेनमध्ये, तसाच लॉजमध्येही. दुर्दैवी पण केवळ योगायोगाने घडलेली दुर्घटना. 3 महिन्यांनी रविशेखर नावाच्या तामिळ सेल्समनने छताच्या हुकला दोरी बांधून गळफास लावून घेतला. दार नुसतं लोटलेलंच होतं, तेवढं तरी सौजन्य. एक वाईट विचार जोगांच्या मनात डोकावून गेला. निदान दाराची फोडाफोडी तरी टळली. अर्थात यावेळी पोलीस तपास टळला नाही. रविशेखरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. व्यवसायात तो यशस्वी झाला होता. बढतीची अपेक्षा बाळगून होता. मुंबईला आई, वडील, पत्नी, मुलगा असा सुखी परिवार होता. पोरींची लफडी नव्हती. रेस, पत्ते, जुगार यांचा नाद नव्हता. एक अतिशय सोबर, कष्टाळू जीव. त्याने आयुष्य असं का संपवावं? मागे चिठ्ठी नाही, फोन नाही, काही नाही. क्षणभराच्या वेड्याच्या झटक्यात केलेली अतिरेकी कृती. म्हातारा बारकू आता 60हूनही जास्त वयाचा होता. खरं तर त्याला लॉजमध्ये काम असं काहीच नव्हतंच आणि त्याच्याने झालंही नसतं. पण थोरल्या मालकांच्या बरोबरीने तो घरात वाढलेला. त्याला दुखवायचा वा छेडण्याचा विचारही कोणाच्या मनात येणार नव्हता. लॉजभर वावरत नोकरावर, विशेषतः नव्याने कामाला लागलेल्या, टिपिकल कोकणी दादागिरी करीत हिंडायची त्याला सवय होती. मोठ्या मालकांच्या कारकिर्दीतला तो एकमेव वारसा मागे राहिला होता. तो त्या दिवशी जोगांच्या ऑफिसच्या दाराशी घुटमळत होता. काय रे बारकू, काही हवं आहे का? मॅनेजर साहेब, एक सांगायचं होतं. मग सांग की. मॅनेजर साहेब, गेली 30-35 वर्ष मी लॉजवर येतो आहे. ते माहीत आहे रे मला. पुढे काय? मॅनेजर साहेब, आपल्या पहिल्या मालकांनी 308 नंबरची खोली कायम बंद ठेवलेली असायची. बंद? कायमची? हो साहेब, कधीही कुणालाही द्यायचे नाही. पण का? हातच्या काकणाला आरसा कशाला हवा? एवढ्यातल्या एवढ्यात 2 मौती नाही झाल्या का 308 मध्ये? अरे, जो बोलायला लागले आणि एकदम गप्प बसले. तो एक हार्ट अटॅक आणि ही दुसरी आत्महत्या. 2 मृत्यू झाले खरे, पण हा बारकू सुचवत तरी काय होता? तुम्हीच विचार करा साहेब. जाता जाता बारकू म्हणाला. बारकूच्या शब्दांवर जोग स्वतःशी बराच वेळ विचार करीत बसली. कोकणी लोक जरा गप्पिष्ट असतात हे खरं, पण असली अफलातून हकीकत बारकू स्वतःहून रचून सांगत असेल हे असंभवनीय होतं.
कोकणातल्या खेड्यातली एखादी ऐकिवा रचलेली भूताकिताची गोष्ट तो सांगेलही, पण हा प्रकार वेगळाच वाटत होता. त्याच्या बोलण्यात सत्याचा अंश किती होता? जुनी रेकॉर्ड तपासली तर त्याच्या सांगण्यातला खरे खोटेपणा क्षणभरातच सिद्ध होण्यासारखा होता. आणि जोगांनी तो शोध घ्यायचं ठरवलं, कारण 308 मध्ये लागोपाठ घडलेल्या दुर्घटनांनी ते जरा अस्वस्थ झाले होते. जोगांनी मॅनेजर म्हणून लॉजमध्ये प्रथम पाऊल ठेवलं तेव्हा ऑफिसमध्येही खरा व्यवस्थितपणा टापटीप असं नव्हतंच. अर्थात मालकांचा अनपेक्षित आणि क्षणार्धात झालेला मृत्यू हे एक कारण होतंच. तसा प्रत्येकजणच आपल्या मृत्यूचा कधीही विचार करत नाही, विशेषतः ठणठणीत प्रकृतीची माणसं तर नाहीच नाही. मालकांना काय कल्पना की पुढच्या क्षणी आपण या जगात असणार नाही आहोत, नाहीतर त्यांनी मागची काहीतरी व्यवस्था खासच करून ठेवली असती. आणि अर्थात ही खोली नंबर 308चा जर काही वेगळेपणा असता तर त्याची नोंदही करून ठेवली असती. पण त्यांना कशालाच वेळ मिळाला नाही, क्षणभराचा सुद्धा अवधी मिळाला नाही. अव्यवस्थितपणा, कामाची चालढकल हे जोगांच्या स्वभावातच नव्हतं. कामावर रुजू झाल्यावर पहिल्या काही दिवसातच त्यांनी कार्यालयात शिस्त आणि टापटीप आणली होती. ऑफिसच्या भिंतीतली एक एक कपाटं उघडून पाहताना त्यांना लॉजच्या जवळजवळ 50 वर्षांचं रेकॉर्ड दिसलं होतं. क्षणभर त्यांना वाटलं होतं ही अडगळ कशासाठी सांभाळून ठेवायची, पण तो मालकांच्या व्यवसायाचा इतिहास होता आणि जोगांना तो नष्ट करण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी फक्त एक केलं, सर्व जाडजूड रजिस्टर योग्य त्या कालक्रमाने लावून ठेवली. आत्ताच्या क्षणी त्यांना आपल्या त्या कृतीचं केवढं समाधान वाटत होतं. जराशी सवड होताच त्यांनी ती जाड रजिस्टर खाली घेतली. 1983च्या सुमारास जोग लॉजमध्ये कामावर रुजू झाले होते. त्या मागच्या एक वर्षाच्या नोंदी पाहायला त्यांनी सुरुवात केली. तसा तपास अगदी सोपा होता. प्रवाशाचं नाव, पत्ता, राहायला आल्याची तारीख, लॉज सोडल्याची तारीख इत्यादींशी त्यांना काहीही कर्तव्य नव्हतं. खोलीचा नंबर नोंदवलेला रकाना तेवढा पाहायचा होता. 1983, 1982, 1981, 1970, जवळजवळ 13 वर्ष. आणि या 13 वर्षात 308 नंबरची खोली एकदाही वापरली गेली नव्हती, एकदाही नाही. बारकूच्या शब्दांच्या सत्यतेला आणखी काय पुरावा होता? पण 1970च्या आधीच्याही नोंदी त्यांच्यासमोर होत्या. 1970च्या मागचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि 308 नंबरची खोली वापरणाऱ्यांची नावं एका कागदावर लिहून घेतली. 1969 मध्ये 3, 1968 मध्ये 2, 1967 मध्ये 3. सध्यापुरतं एवढं पुरेसं होतं. त्यांच्या गेल्या काही दिवसांच्या अनुभवात 308 नंबरच्या खोलीत 2 शोकांतिका घडल्या होत्या. 1967, 68, 69 मध्ये असलाच तर काही प्रकार घडला असेल तर त्याच्या नोंदी वर्तमानपत्रात किंवा इतरत्रही असणार. हा शोध आपण घ्यायला हवा याबद्दल त्यांच्या मनात क्षणभरही शंका आली नाही. 308 मध्ये जर काही अनपेक्षित आणि भयानक धोक्याचं असेल तर ते त्यांना जाणून घ्यायलाच हवं होतं, कारण 308शी त्यांचा दररोजचा संबंध येणार होता. वर्तमानपत्रात बातम्या होत्या, त्रुटक का होईना पण होत्या. गवंडी नावाच्या एका अकाउंटंटने 308च्या खिडकीतून खालच्या फरसबंद अंगणात उडी घेतली होती. राज्याध्यक्ष नावाच्या एकाला वेड लागलं होतं. तो कपड्यांच्या मोठ्या कपाटात कोपऱ्यात अंग चोरून बसला होता. त्याला कोणी नुसता हाताचा स्पर्श केला तरी तो किंचाळायचा. अक्षरशः मुसक्या बांधूनच त्याला बाहेर काढावा लागला होता. संपत नावाच्या एकाने ब्लेडने दोन्ही हाताच्या शिरा कापून आत्महत्या केली होती. जोगांना एवढं पुरेसं होतं. 308 नंबरच्या खोलीची चावी त्यांनी आपल्या टेबलाच्या ड्रॉमध्ये ठेवून दिली होती आणि आता जवळजवळ 18 वर्षांनी हा गंगाधर पाळंदे ती खोली मागत होता. नुसती मागत नव्हता, त्या खोलीवर हक्क सांगत होता. हा गंगाधर पाळंदे होता तरी कोण? जो स्वतःला आपल्या घरात 24 तास बंद करून घेत नाही, समाजात वावरतो, कोणत्या ना कोणत्या गटात मिसळतो, काही ना काही धंदा, व्यवसाय, नोकरी करतो, अशा माणसाबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकते. फक्त जरासा प्रयत्न करावा लागतो एवढंच. जोगांनाही हवी ती माहिती मिळाली. गंगाधर पाळंदे हा लेखक होता.
पण जरा वेगळ्या प्रकारचा लेखक. कथा कादंबरी लिहिणाऱ्यांपैकी नाही. वाटलं तर प्रवास वर्णनं लिहिणाऱ्यांपैकी म्हणा हवं तर, पण त्याचे प्रवास त्याला वेगळ्याच ठिकाणी घेऊन जात असत. एखादी जागा, मग तो जुना वाडा असो, नाहीतर ती एखादी बखळ असो, नाहीतर नदीकाठचा एखादा पिंपळ असो, नाहीतर एखादं स्मशान असो, एखादी जागा पछाडलेली आहे, झपाटलेली आहे, तिथे भूताखेतांचा वावर आहे, अशी वंदता या गंगाधरच्या कानावर आली की हा झालाच तिथे हजर. असं दिसलं की हा गंगाधर त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संबंधित नव्हता, की कोणत्या सायकिकल सोसायटीचा सभासद नव्हता. एखाद्या वास्तुसंबंधात करण्यात आलेले दावे खरे आहेत का खोटे आहेत एवढंच मला पाहायचं आहे, मुलाखतीत तो सांगत असे. या प्रकारांवर माझा विश्वास आहे का नाही हा प्रश्न गैरलागू आहे. ही एक वस्तुनिष्ठ मोहीम आहे, तो पुढे सांगत असे. त्याच्या नावावर 4 पुस्तकं जमा होती. 2-2 आवृत्त्या निघाल्या होत्या, म्हणजे चांगलीच लोकप्रिय असली पाहिजेत. त्यातली 2 जोगांना दिसली आणि जसजसा वेळ मिळाला तसतशी त्यांनी ती वाचून काढली. गंगाधरची लेखनशैली आकर्षक होती, भाषा चित्रमय होती. ज्या जागांना त्याने भेटी दिल्या होत्या त्या जागांचे फोटो होते. रेल्वे आणि एस टी किंवा खाजगी गाडीने, क्वचित बोटीनेही पोचण्याचे मार्ग होते, अंतरं होती. तेव्हा त्या वास्तूंच्या अस्तित्वाबद्दल शंका नव्हती. वास्तुसंबंधात प्रचलित असलेली अफवा वा दंतकथा वा लोकप्रवाद सुरुवातीस टिकीविना दिलेले असत आणि मग गंगाधरची त्या वास्तूस वा जागेस भेट. अंधाऱ्या रात्रीची, ओसाड एकाकीपणाची, नीरव शांततेची अशी काही प्रभावी वर्णनं येत की वाटावं हा गंगाधर एखादी भयकथाच लिहित आहे. आणि काही वेळा त्याला असे काही अनुभव आले होते की वाचकाने क्षणभर शरीर अगदी आकर्षून घ्यावं. पण एक मोठा पण असायचा. पिंपळाच्या फांदीला लोंबकळणारं काहीतरी जवळ जाता शेवटी एक जुना चिटकुरच निघायचं. स्मशानात स्वतःशी खसखसत असलेली जखड केसांची म्हातारी शेवटी गावातली वेडीच निघायची. उशाड घरातल्या बदात शिडीखाली लपून बसलेल्या शेवटी एक साधा भामटाच निघायचा. हे प्रसंग खरे असोत वा कल्पित असोत, गंगाधरने त्या ठिकाणांना भेटी दिल्या होत्या यात काहीही शंका नव्हत्या. पण त्यांच्या या चमत्कृतीजन्य लिखाणामागे हेतू तरी काय होता? वाचकांना तानाच्या अत्युच्च बिंदूपाशी नेऊन मग अशी हुलकावणी देणं, हे का? पण वाचकांना ते पसंत पडत होतं. त्याच्या पुस्तकांची लोकप्रियता आणि त्याचा खप दोन्ही हेच दाखवत होतं. असा हा गंगाधर खोली नंबर 308 मध्ये रात्र काढण्याची भाषा करीत होता. जोगांनी त्याला होकार दिला तर. गंगाधर इतर अनेक ठिकाणी गेला होता. त्या जागांबद्दल प्रवाद होते, अफवा होत्या. प्रवाद फक्त, अपवाद फक्त. खोली नंबर 308चं तसं नव्हतं. अपघात, आत्महत्या, मृत्यू, वेड ही साखळी पार मागे, अगदी 40-50 वर्ष मागे जात होती. हा गंगाधर आला की त्याला या गोष्टी सांगायला हव्यात, पटवून द्यायला हव्यात. त्याचं मन वळवायला हवं. खोली नंबर 308 भाग 1 समाप्त. लेखक नारायण धारू, आवाज संतोष गणेश, म्हणजे मी स्वतःच. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.